मी अंजलीची आयडी हॅक केली आणि डिलीट केली, मला मान्य आहे, ठीक आहे. काही मुली म्हणतात ते की तिचं करिअर खराब केलं किंवा काय खराब झालं, काय करिअर खराब केलं तू. आपण बोलून जातो की माणूस असं सॅड कंटिन्यू सॅड राहत नाही, त्याच्या डोक्यात काय विचार आले तर खोचून जातो किंवा काही गोष्टी होतात की यूज केलं, काय केलं. तर मी बोलणार नव्हतं या गोष्टींवरती. तुम्हाला माहिती, जसं माझा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला, लास्ट म्हणजे तो फर्स्ट जेव्हा मी सांगितलं तुम्हाला ज्या गोष्टी, मला म्हणजे एक्सप्रेस व्हायला बोलायला लय वेळ लागतो किंवा मला बोलूच नाही वाटत इन रिअलमध्ये जास्त. अशा गोष्टी नाही बोलू वाटत, निगेटिव्ह गोष्टी नाही बोलू वाटत जास्त. पण आज बोलायला लागतंय. भरपूर लोकांनी याला भाग पाडले मला बोलायला. मी सगळ्या गोष्टी बोलणार आहे, सर्व A to Z बोलणार आहे. त्यामुळं नीट ऐकायचे जे बोलतोय की सगळ्यात पहिली थिंग, मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी बनवला होता, 15-20 दिवस चॅनलला व्हिडिओ नव्हता, 20 दिवसांनी जो व्हिडिओ बनवला होता, तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या व्हिडिओमध्ये की कोणालाच हेट देऊ नका. मला बोललो होतो हेट देऊ नका कोणाला, कारण की कोण कोणत्या सिच्युएशनमध्ये असतं आपल्याला माहीत नसतं. आपण फक्त कंडिशन म्हणजे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं, आम्ही जे दाखवतोय किंवा काय रिॲलिटी सांगतो सगळी तुम्हाला, त्या तुम्ही जज करता. पण इन रिअलमध्ये सगळ्यांना त्रास होत असतो. मी त्या व्हिडिओत पण सांगितलंय की कोणी कोणत्याही, त्या व्हिडिओ जाऊन अजून पण बघा, तुम्हाला मी बोललोय त्या व्हिडिओमध्ये की कोणी कोणत्या कंडिशनमध्ये असते आपल्याला माहीत नसतं. आपण बोलून जातो की माणूस असं सॅड कंटिन्यू सॅड राहत नाही, त्याच्या डोक्यात काय विचार आले तर खोचून जातो किंवा काही गोष्टी होतात. तर मला एवढंच बोलायचं आहे. मी सांगितलं होतं, भरपूर लोक कमेंट्समध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये, मेसेजमध्ये सगळीकडं बोलतात ते सगळ्या गोष्टी. मला स्क्रीनशॉट येतात ते लोक कमेंटमध्ये काय बोलतात ते, कमेंटमध्ये काय बोलतात ते मला स्क्रीनशॉट येते की तू काहीतरी बोल. मी बोललोय पण भरपूर जणांना की अशा कमेंट्स करू नका, असं काही बोलू नका, कारण की 1-2 गोष्टींवरनं कधी व्यक्ती जज होत नाही. त्याने भरपूर काय केलं असतं पास्टमध्ये, त्या 1-2 गोष्टींमुळे जज होत नाही व्यक्ती कधी. त्यामुळे असं काही करू नका तुम्ही. खूप म्हणजे नाही का, काय लोक, मला तर माहिती इन रिअल, मला माहिती ही गोष्ट खरी आहे की ते माझे पण फॅन्स नाही किंवा तिचे पण फॅन्स नाही, कोणाचे फॅन्स नाही, जे घाण करतात ना ते असते तसं बोलले नसते. ते हेटर्स आहेत, ते फक्त इकडं तिकडे काड्या करायची कामं करतात ते. आणि मेन मुद्दा मला बोलायचा आहे की आता सर्वजण बोलतात ते, मला खूप सारे DMs येतात, खूप सारे कमेंट्स येतात, यूट्यूबला ब्लॉगला पण कमेंट येते, खूप सारे DMs येतात मला की यूज केलं, काय केलं. एखाद्या व्यक्तीला यूज करायला 4 वर्ष लागतात का? ज्याला यूज करायचं तो घरी आणतो का त्या व्यक्तीला? दोघांच्या घरी माहिती होतं सगळं. मग जर असं रिलेशन वाईज असतं तर तसं असतं का? तुम्ही विचार करा बोलताना फक्त की काय बोलताय तुम्ही. 4 वर्षात आम्हाला किती ओळखलं काय नाही माहीत नाही मला बाकीच्या गोष्टी, कारण की ह्याच्यातनं तर वाटतंय तुम्ही काय ओळखत नाही, नुसतं बघायचं म्हणून बघत होते. आणि इन रिअल मला माहिती सगळेजण बोलणार आहे की हेटर आहे, ते पण त्याला उत्तर द्यायला आता आम्ही तर सर्वांना उत्तर देऊ शकत नाही एवढ्या लोकांना की काय आहे कसं आहे. भरपूर जणांना माहिती, मला माहिती की आपल्याच बाकीच्या वाईजमध्ये बाकीचे जे लोक आहे त्यांचे फॅन बेसमध्ये असं असेल की 50% फॅन्स आहे, 50% हेटर्स, असं नाही. मला माहिती आहे आपल्या फॅन बेसमध्ये 90% पॉझिटिव्ह लोक आहे, सगळे चांगले आहे. काही क्वचित जे घाण करतात. फक्त मला वाटतं की रिप्लाय दिलं पाहिजे त्यांना सर्वांनी. आणि दुसरी गोष्ट, आता मेन मुद्दा येतो. मेन मुद्दा जो आहे, सगळ्यात मुद्दा ज्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय की सर्व आता नवीनच काहीतरी नवीन चालू झालेलं आहे की सर्वजण मला DMs करतात ते, कमेंट करतात ते की मी आयडी हॅक केली. बरं, मला मान्य आहे मी आयडी हॅक केली आणि डिलीट केली. मी अंजलीची आयडी हॅक केली आणि डिलीट केली, मला मान्य आहे, ठीक आहे. तर मी तुमच्या समोर काय येईल? जर चोर आहे, जर काय करतोय काय गोष्टी. आणि मेन थिंग कुठनंही चीप थिंकिंग येते लोकांच्या मनात, काय माहिती बाई, की मला
काही मुली म्हणतात ते की तिचं करिअर खराब केलं किंवा काय खराब झालं, काय करिअर खराब केलं तू. अरे तुम्हाला सेन्स आहे का काय बोलताय? सगळ्यात मेन थिंग तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी माहीत नाही तुम्हाला. ही जर्नी जिथून स्टार्ट झाली ना, हे सगळं जे आहे ना, जे बघताय ना ते फक्त माझ्यामुळे आहे. कारण सोशल मीडिया हे माहीतच नव्हतं आमच्या दोघांमध्ये तिला. हे लक्षात ठेवा, यूट्यूब हे माझं विजन आहे की हे करायचं होतं किंवा काय करायचं होतं. इंस्टाग्राम चुकून. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकच गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं, पहिलं फेमस झालं, मग टिकटॉक बघायला आम्ही टिकटॉक बघत होतो किंवा म्हणजे सर्वजणच टिकटॉक यूज करतात. जसं तुम्ही करता जसे युजर्स आहेत टिकटॉकचे, तसे आम्ही होतो युजर्स. तर रँडम आम्ही फोटो काढत होतो. म्हणजे फर्स्ट टाइम तुम्हाला सांगतो, फर्स्ट व्हिडिओ व्हायरल कसा झाला आमचा किंवा काय. तर सांगतो तुम्हाला सिच्युएशन काय होती तेव्हा, की फोटो आपण काढतो तसं आम्ही सेल्फी घेत होतो. ती मागं होती, मी पुढं होतो. तर सीन काय झाला की व्हिडिओ चालू होता, माहीत नव्हतं व्हिडिओ चालू आहे आणि ते चालू होती तयारी फोटो काढायला, आपण नाही का नट बिट असं. तर आणि मी ती रँडम बोलत होतो, मी असं क्लिक झालं होतं माझ्याकडनं आणि व्हिडिओ चालू होता. आणि आम्ही जसं रँडम बोलतो नॅचरली तसं बोललो आणि बोलत होतो, व्हिडिओ चालू होता. नंतर बघितला अरे व्हिडिओ चालू, व्हिडिओ बंद केला. तर मग बंद केला, बघितला म्हणजे डिलीट करून व्हिडिओ बघितला. व्हिडिओ तर बघून व्हिडिओ आम्हाला हसायला आली, आम्ही जे नॅचरली बोलत होतो ज्या गोष्टी. तर तो व्हिडिओ मग मी टाकला टिकटॉकला असंच आणि तो झाला व्हायरल भरपूर. मग त्यानंतर आमचं बॉन्डिंग, जे नॅचरली बॉन्डिंग आम्ही नॉर्मली बोलतोय ते लोकांना आवडतंय, तर ते मी पोस्ट केलं. मग त्यानंतर वाटलं काहीतरी नाही का, ठीक आहे. माझी आयडी होती फक्त टिकटॉक, तेव्हा टिकटॉकला अंजलीची पण होती, पण तेव्हा मी टाकला व्हिडिओ, व्हायरल झाला. मग आम्ही टाकत गेलो आयडीला व्हिडिओ असे रँडम. मग ते व्हायरल झाले सर्व. मग मी तेव्हा फोटोग्राफर होतो, माझ्याकडे कॅमेरा होता. मग कॅमेऱ्यात व्हिडिओ चालू केले. जसं तुम्ही बघितलं टिकटॉकला फक्त कॅमेऱ्यातच व्हिडिओ काढायचो आम्ही, म्हणजे मोबाईलमध्ये काढायचो पण 90% कॅमेऱ्यात काढायचो. मग कॅमेऱ्यात व्हिडिओ काढले, एडिट केले, मग टाकले. मग तिच्या आयडीला टाकायला चालू केले, मग दोघांच्या आयडीला टाकायला चालू केले. इंस्टाग्राम ओपन केलं, शिकवलं कसं असतं काय. आणि मी आधी ऑलरेडी माझे होते फॉलोअर्स आणि मी फोटोशूट करायचो, फोटोग्राफर होतो तेव्हा. बाकीचे काही मला वाटतं मोजके युजर्स असतील त्यांना माहिती मी फोटोग्राफर होतो आधी. तर मग तो सीन झाला. मग त्यानंतर इंस्टाग्रामवर ते आलो आम्ही. आणि मग नंतर माझं मेन फोकस यूट्यूबवरतीच होतं, कारण की भरपूर यूट्यूबबद्दल मला माहिती होती मित्रांमुळेच माझ्या. आणि मग मी यूट्यूब म्हणजे निवडलं की नाही का, अरे फेमस आहे म्हणजे इन रिअल टिकटॉकला फेमस झालो, लोक ओळखायला लागले, मी काम करत होतो, मला कळायला लागलं. म्हणजे स्टार्टिंगला तर कळलंच नाही फेमस झालं काय झालं, लोक हळूहळू ओळखायला लागले, बोलायला लागले अरे तूच आहे हा. मग नंतर काय लागलं फेमस झालो. मी विचार केला की फेमस झालं तर मग आपण ह्यातनं काहीतरी अर्न केलं पाहिजे. नुसतं नाही का केलं, काही जण असत नाही अरे हा फेमस आहे टाकायचं व्हिडिओ, तसं नाही. म्हणलं ॲट स्कोप आहे काहीतरी करू. मग मी यूट्यूब स्टार्ट केलं. मग यूट्यूबवर आणि मॅथ पण होतं थोडं कॉमेडी. मग कॉमेडी कंटेंट चालू केले, वेब सिरीज बनवले, अल्बम सॉंग, जेवढं मला करता येईल केलं, चालू केलं. पुढं आलो भरपूर आणि लोकांनी खूप सपोर्ट केला त्या गोष्टींना. मग त्यानंतर आता असं झालं की लोक बोलायला लागलेत की तू आयडी हॅक केली, तू डिलीट केली. म्हणजे जे केले ना दोघांनी केलेलं आहे, पण हे असले विचार माहीत नाही मला कुठून येतात लोकांमध्ये. असं मुली पण, मेन गोष्ट मुली पण बोलतात ते असं. मला वाटायचं नाही का मुली जास्त थिंक करत, मुलं थिंक नाही करत, डायरेक्ट बोलतात जे वाटतं ते. मुली जास्त थिंक करतात, मुली जास्त थिंक करून पण असं बोलतात. त्याच्यावर जरा मला डिसअपॉइंटमेंट झाली की असं पण कसं काय वाटू शकतं. मेन गोष्ट की मी आयडी हॅक करल आणि डिलीट करल, कसं काय. आयुष्यात भरपूर काम आहेत, भरपूर. घर आहे, आई आहे, भाऊ आहे, सगळ्या गोष्टी. घरचे आजारी असतात किंवा काय असतात त्यांचं बघायचं, आपलं बघायचं, स्वतःचं. लय गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात असतात. हे करायला एवढा टायमिंग नाही आहे की हे करत बसू किंवा कोणाचं तर कॉल येतोय. तर मला एवढंच बोलायचं आहे की हेट स्प्रेड करू नका. पहिली थिंग ती बोलायचीच होती मला. आणि मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, मला बनवायला सांगितला. पुढं कळेल सगळं तुम्हाला काय गोष्टी आहे ना काय नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे
पहिली थिंग की घाण कमेंट्स करू नका. असं नाही की माझ्याला पॉझिटिव्ह करताय तिला निगेटिव्ह करताय ते चालतं, तसं काही नाही आहे. तसं काहीच करू नका. मी फर्स्ट व्हिडिओमध्येच बोललो होतो, मला वाटलं होतं करणारच आहे. तर असं काहीच करू नका. आणि जे बोलतात ते त्यांना उत्तर द्यायचं आहे. की स्टार्ट केलं तर ना, तर पहिले मला माहिती आहे हे पिकाचूच लोक आहेत, हे यांना काहीच माहीत नाही. हे आत्ताच्या जो आहे ना, जे लेवल आहे त्याच्यावर जज करता येतं. पण शून्यातनं जेव्हा आलोय ना, तेव्हा काय काय केलं त्या गोष्टींसाठी जे स्टार्टिंगपासून त्यांनाच माहिती फक्त की कुणी किती केलं आणि काय केलेलं आहे. त्यामुळं कुणी माहीत नसन तर सांगा एकमेकांना, पण असं काही स्प्रेड करू नका काही, जेणेकरून एखादा व्यक्ती भडकन किंवा काय बोलन तेच त्याची वाट बघताय तुम्ही की तो काहीतरी बोलन तुम्हाला सगळं सांगल भडकून. असं नाही होणार. आणि मला एवढंच सांगायचं आहे, करू नका या गोष्टी. चुकीच्या गोष्टी करताय तुम्ही. तुमच्या पण घरातले व्यक्ती असतील, जर तुमच्या घरात व्यक्ती असा एखादा असतात त्याच्या घरात त्याच्या काय चाललंय त्याच्या लाईफमध्ये, त्याच्यानंतर लोक त्याला काय बोलतात ते, तर तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा विचार करा. जर तुमच्या घरातल्या व्यक्ती असतात आणि असं बोलत असतं, तुम्हाला कसं वाटलं असतं की एवढं करून एखाद्या व्यक्तीने तर त्याला लोक असं बोलतात ते. तर जे खरं आहे ते वेळेनुसार समोर येईलच, तेव्हा बोला. माहीत नसन, तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही डायरेक्ट बोलताय. काय माहिती आहे तुम्हाला? मी आयडी हॅक केली, माहिती आहे तुम्हाला? काहीच माहीत नाही, डायरेक्ट बोलताय. खरं खोटं येईलच ना पुढं. हाय दिवस आहे, आम्ही इथं आहे तुम्ही इथं आहे, तेव्हा बोला ना. माहीत असेल पुढच्या व्यक्तीने सांगितलं भाई की हॅक झाली, काय झालं काय झालं. काहीच नाही, मनानेच बोलताय काय. इथंच व्हिडिओ एंड करतो. मला एवढं सांगत होतं, जर मी आयडी हॅक केली असती तर मी तुमच्या समोर येऊन बोललो नसतो किंवा काय. तेवढंच कामं नाही आहे मला, भरपूर कामं आहेत. ती कामं मी करतो सायलेंटली, कोणाला काही बोलत नाही आहे. स्वतःहून मी कधीच कोणाला काही बोललेलं नाही आहे, मला बोलायचं पण नाही आहे. त्यामुळं आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला जे वाटतंय. आता ह्या व्हिडिओच्या कमेंट्सवरून मी बघणार आहे काय काय नाही आहे, लोक किती ओळखतात आणि काय नाही ते तर कळलं चांगल्या प्रकारे. आता बघू पुढं कळणच, खरं खोटं कळणच. कधी पण खोटं लपून नाही राहत, सगळ्यांना माहिती आहे. जगाचा नियम आहे, किती कुणी लपवलं ना कधी ना कधी खरं बाहेर येतं. त्याच्यामुळं खरं खोटं कधी ना कधी कळणच. कधी नाही लय दिवसाचं नाही. आणि सोशल मीडिया आहे मेन गोष्ट, आणि तेव्हा कळणच. जर अशा गोष्टी केल्याने हेट नाही, एखाद्याचं करिअर खराब होईल, त्याची लाईफ खराब होईल. जेव्हा असं करेल इन रिअल हॅक बिग डिलीट करेन तर त्याची लाईफ खराब होईल मेन गोष्ट. त्यामुळं कळन खरं खोटं. इथंच मी व्हिडिओ एंड करतो. आणि बाकी मला काय सांगायचं नाही आहे, एवढंच सांगायचं आहे. प्लीज सगळ्यात मेन हेट देऊ नका कोणाला, बस. बाकी काय नाही. बाकी विचार ज्याचे त्याचे आहे, ज्याचा त्याचा POV असतो. त्यामुळं जास्त काय बोलू शकत नाही कोणाला. ते बोलतात मग आपण बोलण्यात आपलं त्यात फरक नाही की ते आपल्याला घाण बोलतात ते आपण त्यांना घाण बोलू, तसं काही नाही. आपण नाही तसे. त्याच्यामुळं बाय.